नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 10 जून 2025 वार मंगळवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. आजचाच विचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती. जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. ग्रामीण भागातून अमरावती शहरात शिक्षणासाठी आलेल्या एका होतकरू अभियांत्रिकी विद्यार्थिनींनी आकांक्षा बोबडेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात आरोपीला फाशी देण्याची आणि आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा नातेवाईकांनी आरोप करत आज शेकडोंच्या संख्येने एकत्रित येत एल्गार पुकारला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण आणि नातेवाईकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, पाहूया या सविस्तर बातमीमध्ये. अमरावती शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी आलेल्या आणि अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या आकांक्षा बोबडे हिचा गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका भाड्याच्या खोलीत गळफास घेतल्याची घटना घडली होती. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचं वाटत असलं तरी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालाने याला वेगळेच वळण दिलेत. आकांक्षाच्या मस्तकात मार लागल्याचं या अहवालात नमूद करण्यात आल्याने हे आत्महत्येचे प्रकरण नसून हत्येचे असल्याचा संशय बळावलाय. या प्रकरणानंतर गाडगेनगर पोलिसांनी मृतक आकांक्षाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरनं प्रतीक हिवसे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलेत. मात्र आता पुन्हा या प्रकरणात मृतक आकांक्षाच्या नातेवाईकांसह समाज बांधवांनी आक्षेप घेतला आहे. मंगळवारी सकाळी शेकडोंच्या संख्येने नागरिक थेट गाडगेनगर पोलीस स्टेशनला धडकलेत आणि आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्यात. आकांक्षाच्या हत्या प्रकरणात प्रतीकच्या मित्राचाही समावेश असून त्यालाही तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करत मोठा रोष व्यक्त करण्यात आलाय. काही वेळाने नातेवाईकांसह शेकडो नागरिकांनी पोलीस आयुक्त कार्यालयात गाठले आणि पोलीस आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलेत. या निवेदनातून प्रमुख मागण्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. प्रकरण जलद गतीने न्यायालयात सुरू करण्यात यावे. प्रतीक सोबत असलेल्या त्याच्या दुसऱ्या मित्रालाही तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी. घरमालकीचीही कसून चौकशी करण्यात यावी. निवेदन देतेवेळी मृतक आकांक्षाचे नातेवाईक, महिला आणि शेकडो नागरिक उपस्थित होते. जोरदार घोषणाबाजी करत आणि संतप्त भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या मागण्या सरकार आणि प्रशासनासमोर मांडल्या. आकांक्षा बोबडे हत्याकांडने नवीन रूप घेतलेले आहे. आतापर्यंत आकांक्षा बोबडे हिने आत्महत्या केली, परंतु आकांक्षा बोबडेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झालेली आहे असे सिद्ध झाले आहे. या संदर्भात गाडगेनगर पोलीस स्टेशन आता संपूर्ण तपास करत आहे. आकांक्षाची तिच्याच राहणाऱ्या रूममध्ये हत्या कशी झाली, ही मर्डर मिस्ट्री काय आहे, आता गाडगेनगर पोलीस या घटनेचा तपास करत आहे. याचे तपास अधिकारी गायतोंडे यांच्याकडून हे तपास सुरू आहे. आकांक्षा बोबडे मृत्यू प्रकरणाने अमरावतीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निष्पाप आकांक्षाला न्याय मिळावा याकरिता तिचे नातेवाईक आणि समाज बांधव रस्त्यावर उतरले आहेत. 2 आरोपींना फाशी द्या, जलद गतीने न्यायालयात सुनावणी घ्या आणि या प्रकरणातील प्रत्येक दोषीला कठोर शिक्षा द्या अशी त्यांची मागणी आहे. आता प्रशासन आणि पोलीस या प्रकरणात पुढील काय पावले उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. 10 जून जागतिक नेत्रदान दिनानिमित्त अमरावती शहरात एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक संदेश घेऊन एक भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली आहे.
विसरूनी सर्व जाती धर्म करूया नेत्रदानाचे कर्म हा संदेश घेऊन निघालेल्या या रॅलीने नेत्रदान, अवयवदान आणि देहदानाला केवळ संकल्प न ठेवता एक सामाजिक आंदोलन बनवण्याचा निर्धार केला आहे. नेत्रदानाचं महत्त्व आणि त्याबद्दलची जनजागृती किती गरजेची आहे हेच या रॅलीने अधोरेखित केलं आहे. नेत्रदानाचं महत्त्व अनमोल आहे, कारण केवळ नेत्रदानातूनच नेत्रहीनांना दृष्टी मिळू शकते आणि त्यांना या सुंदर जगाचा अनुभव घेता येतो. मात्र याबद्दल पुरेशी जनजागृती नसल्यामुळे आजही मृत्यूनंतर शेकडो डोळे शरीरासोबत नष्ट होतात. हेच डोळे कोणातरी अंध व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाशाची किरणं बनू शकतात. हेच उद्दिष्ट घेऊन हरिणा फाउंडेशन गेल्या 15 वर्षापासून नेत्रदानाबाबत जनजागृतीचं कार्य करीत आहेत. 10 जून जागतिक नेत्रदान दिनानिमित्त विसरूनी सर्व जाती धर्म करूया नेत्रदानाचे कर्म या संकल्पनेवर आधारित एका विशेष रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. अमरावतीतील नेहरू मैदान राजकमल चौकातून या रॅलीला सुरुवात झाली. माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, माजी पोलीस उपायुक्त प्रीती पाटील आणि माजी खासदार अनंत गुढे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. या रॅलीमध्ये अनेक नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते, ज्यामुळे जनजागृतीच्या संदेशाला आणखी बळकटी मिळाली. प्रत्येक सहभागीला प्रोत्साहन देण्याकरिता हरिणा नेत्रदान समितीच्या वतीने एक विशेष पदक देऊन गौरवण्यात आलं आहे. ही जनजागृती रॅली राजकमल चौक, बापट चौक आणि जयस्तंभ चौकामार्गे फिरून पुन्हा राजकमल चौकात समाप्त झाली आहे. या रॅलीत सामाजिक, राजकीय, आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. सिटी न्यूजच्या माध्यमातून मान्यवरांनी नेत्रदानाच्या महत्त्वावर आणि जनजागृतीविषयी आपली महत्वपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली है. दिवस जो है आज मनाया जा रहा है हरिणा फाउंडेशन अमरावती के माध्यम से. विगत 10 मई 2010 को हरिणा फाउंडेशन की शुरुआत हुई थी. हरिणा नाम की जो लड़की है उसे नेत्र की आवश्यकता थी, उसकी मृत्यु हो चुकी थी, जिसके बाद ये शुरुआत हुई और आज पूरे 15 वर्ष हो चुके. हमारे साथ में अमरावती के पूर्व पालक मंत्री जगदीश जी गुप्ता है. जानेंगे उनकी क्या प्रतिक्रिया आज की दिन. सतत इतने वर्षों से इस कार्यक्रम का आयोजन, यशस्वी आयोजन इस संस्था के माध्यम से हो रहा है. इस संस्था के सभी अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ता, इन्हें बहुत बहुत इनका अभिनंदन. सामाजिक क्षेत्र में एक बहुत बड़ा योगदान इस संस्था के माध्यम से हो रहा है. उन सभी का मनपूर्वक अभिनंदन और ईश्वर के चरणों में यही प्रार्थना कि इस संस्था द्वारा जो कार्यक्रम शुरू है इसके शुरू रखने के लिए ईश्वर सभी कार्यकर्ताओं को शक्ति व सद्बुद्धि देवे, ऐसी ईश्वर के चरणों में प्रार्थना है. सभी कार्यकर्ताओं को शुभेच्छा. आज जागतिक नेत्रदान दिवस आहे आणि ही चळवळ मोठी व्हायला पाहिजे, कारण खूप लोकांना नेत्रांची गरज आहे. मृत्यूनंतर माणसाजवळ काही राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. पण आपला डोळा जर आपण दान केला तर आपण मेल्यानंतर ही जग पाहू शकतो. आणि म्हणून प्रत्येकाच्या घरात जेव्हा केव्हा मृत्यू होईल त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या त्या मृत नातेवाईकाचं नेत्रदान करण्याचा पुढाकार घेतला पाहिजे. एवढंच या प्रसंगात सांगतो आणि या जागतिक नेत्रदान दिनाला शुभेच्छा देतो. गुजराती समाजसेवी दिवस आहे. आजचा कार्यक्रम आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते. पहिली महिला अध्यक्ष मी झाली या आणि स्लोगन खूप चांगला आहे. विसरून धर्म करूया नेत्रदानाचे कर्म. सर्वजण आपल्या आपल्या वेशभूषेत पंजाबीचं वेशभूषेत आहे, मराठीत वेशभूषेत आहे, माहेश्वरीचे वेशभूषेत आहे. त्याने इथे मला दिसून राहिलं किती आपण केली मनोवृत्ती. त्यांचंही अभिनंदन करते व शुभेच्छा देते की असं सामाजिक कार्यात मला सामाजिक. मेरे प्यारे अमरावती वासियों, 10 जून ये विश्व नेत्रदान दिवस करके हम सब लोग मनाते हैं. पूरी दुनिया में 3 करोड़ 70 लाख दृष्टिहीन लोग रहते हैं और उसमें से 1/3 पॉपुलेशन जो है 1 करोड़ 20 लाख, ये 1 करोड़ 20 लाख पॉपुलेशन अपने हिंदुस्तान में है और अपने महाराष्ट्र में 9 लाख.
और ये दृष्टिहीन लोगों के लिए कुछ करने का संकल्प हरिना फाउंडेशन ने लिया है। इसलिए हरिना फाउंडेशन हर साल विश्व नेत्रदान दिवस एक राष्ट्रीय दिवस के रूप में मनाते हैं। उसके पीछे का इंटेंशन यही है कि अगर पूरे अमरावती जिले की अगर मतदाताओं की संख्या अगर देखते हैं तो वो 2,80,00,000 है, और ये 2,80,00,000 अगर नेत्रदान करने का संकल्प ले तो पूरा हिंदुस्तान ये दृष्टिहीन मुक्त हो सकता है। इसलिए सारे अमरावती निवासियों से मेरा नम्र निवेदन है कि वो आज इस पावन दिन नेत्रदान का संकल्प ले और हिंदुस्तान को दृष्टिहीन मुक्त करे। इसी के साथ में मैं मेरे 2 शब्द समाप्त करता हूं। हरिना फाउंडेशन द्वारा ये विगत कई वर्षों से हर साल नेत्रदान दिवस जन जागृति के रूप में मनाया जाता है। ये सही में बहुत बड़ी बात है। कि इससे बहुत बड़ी बात है क्योंकि आज शास्त्रज्ञ कितने भी हमने उन्नति कर ली होगी, पर अभी भी नेत्र रोगी बहुत सारे हैं, बहुत सारे ब्लाइंड लोग हैं जिनको अभी भी इस चीज की जरूरत है। अगर हम नेत्रदान करते हैं तो उसके वजह से और कोई उसके अपने मरने के बाद भी ये दुनिया देख सकता है, और ये आज की जरूरत है। मैं इसके एक लाइन और आगे बोलना चाहूंगा कि जितना नेत्रदान जरूरी है उतना ही अवयव दान भी आजकल बहुत जरूरी हो गया है। और कई लोग एक बार जिसको डायलिसिस चालू होता है तो उसको किडनी ट्रांसप्लांट करें तक उसका और कुछ नहीं हो सकता। तो मैं सबसे अपील करता हूँ कि सभी इसमें बहुत बहुत भाग लेना चाहिए। भरतवाड़ा में भी बहुत अच्छा काम चालू है। अभी भरतवाड़ा में 96 नेत्रदान का संकल्प लोगों ने लिया। डॉक्टर गवई जस्ट थोड़े दिन पहले डॉक्टर गवई के फादर जो है इनका भी नेत्रदान हुआ। थोड़े दिन पहले खटवानी परिवार से भी नेत्रदान हुआ। बहुत अच्छा काम चल रहा है। आज ही हमने भरतवाड़ा के पूरे हॉस्पिटल में नेत्रदान हरिना फाउंडेशन नेत्रदान समिति की ओर से पोस्टर लगाए हैं। काफी सारे पोस्टर लगाए ताकि आम जनता प्रेरित हो नेत्रदान करने के लिए। हम भरतवाड़ा शाखा की ओर से अभिनंदन करते हैं आम जनता से कि भाई आप नेत्रदान के लिए कोशिश करिए कि नेत्रदान करना चाहिए। कार्य कर रहा है और लगातार नेत्रदान का जो है वो जन जागरूकता बढ़ती जा रही है। अवयवदान नेत्रदान क्या प्रतिक्रिया? 2010 से हम लोगों ने ये बीड़ा उठाया था। हमारे एक मित्र की बेटी शांत हुई थी, उसका नेत्रदान करवाया था। तो उसके बाद से हम लोगों ने ये बीड़ा उठाया था कि अमरावती के नेत्र जालना और नागपुर जाते थे, और अमरावती के लोग जो अंध है जिनको कॉर्नियल ब्लाइंडनेस है वो पेंडिंग रह जाते थे। तो वो बीड़ा हमने उठाया और रात बेरात को जब कभी मौका आता है हम लोग जाके नेत्रदान करवाते हैं। और अब पिछले 15 सालों में करीब 2800 से 3000 नेत्रदान हुए हैं, और उसमें से मैक्सिमम हम बोल सकते हैं कि नेत्र प्रत्यारोपण हुए लोग आज दृष्टि देख रहे हैं। हर साल ये 10 जून का समय ऐसा होता है कि हम एक लोग नई थीम लेके आते हैं और लोगों को जागरूक करके इस काम के प्रति उनके दिल से हम लोग मोटिवेट करने की कोशिश करते हैं। और ऐसा लगता है कि हम काफी हद तक सफल हुए हैं, और उसमें मीडिया का और प्रिंट मीडिया का भी बहुत सपोर्ट हमको हर साल मिलता है। क्या कहेंगे कि रात बेरात के समय उठना जाना अपनी दिन रोजमर्रा के कार्य छोड़कर इंसान थक जाता है, रात को नींद होती है, लेकिन 12 के बाद अगर 1 बजे के बाद फोन आता है तो कैसे काम करती है टीम? देखिए, मैं आपको बताता हूँ, नेत्र किसी व्यक्ति की डेथ होने के बाद में 6 घंटे के अंदर हमको नेत्र निकाल के वो एक केमिकल होता है उसमें स्टोर करना होता है, अदरवाइज वो काम नहीं आता है। इसलिए हमारे पास विंडो सिर्फ 6 घंटे का है। तो अगर किसी की डेथ हो गई तो पहले तो उसको काउंसिल करना पड़ता है परिवार को कि आप नेत्रदान करवाइए, और उसके बाद में इरविन की गवर्नमेंट की टीम को मोबिलाइज करके हमको उस साइट पे पहुंचना है जहां पर डेथ हुई है। तो 6 घंटे का विंडो है। तो हमारे पास डेडिकेटेड टीम है जो रात बेरात को उठ के दिवाली की पूजा छोड़ के लोग नेत्रदान को गए हैं। ऐसे कार्यकर्ता हमारे पास है। तो इतना उत्साह होता है ये काम करने के लिए, दिल से प्रेरणा मिलती है और हम लोग कर पाते हैं। आपको लगता है कि प्राइवेट सेक्शन से यार या जिस प्रकार से सरकारी सेवाएं नहीं मिल पा रही, रात बेरात के समय हो जाता है, कभी कभी लेट हो जाती है, तो आपकी मेहनत वाया जाती है, कहीं ना कहीं ये व्यवस्था होना चाहिए सरकारी से? नहीं, सरकारी व्यवस्था है। क्या होता है, सरकारी हम जो काम कर रहे हैं सरकार का ही काम कर रहे हैं। सरकार का अंधत्व निवारण का कार्यक्रम है, पर क्या होता है सरकारी मशीनरी पॉइंट पे पहुंचने में डिले हो जाता है। हम लोग उसका पुलिया का काम करते हैं, वो समय को कम करके सरकारी मशीनरी को जगा के अपने साथ अपने खर्चे से अपने गाड़ी से ले जाते हैं और नेत्रदान करवाते हैं। ये तो मिल के काम होता है भैया, शासन का हर जगह पे है, लेकिन हमको गैप को ब्रिज करना होता है, वो हम कर रहे हैं। और ओसवाल संघ की तरफ से
मैं आप सभी को आह्वान करता हूं कि जब कभी आपको ऐसा लगता है अपने मित्र परिवार में डेथ हुई है, तो आप अपना शब्द डालिए कि आप नेत्र को अर्पण करिए राष्ट्र को, तो कुछ अंध लोगों को हम दृष्टि दे पाएंगे। हाथ जोड़ के करबद्ध प्रार्थना है, ध्यान रखिए जब कभी अपने आसपास मित्र परिवार में डेथ होती है, उनको नेत्रदान के लिए कन्विंस करिए और हरिना फाउंडेशन को कांटेक्ट करिए, हम दौड़ के आएंगे। थैंक यू। और बहुत अच्छा कार्य हुआ हमारे जिले में। जो पदाधिकारी है, वहाँ के जो शाखा के जो भी पदाधिकारी है, बहुत अच्छा कार्य हुआ। सबसे ज्यादा और नेत्रदान जो है अचलपुर में मैं चाहता हूँ कि जन जागृति अभियान के लिए नेत्रदान नहीं हमें देना ये जो हरिना नेत्रदान इसके माध्यम से आज 3200 लोग जो है वो आके देखेंगे। और हरिना जो नाम फैमिली के लिए मैं हमारे बहुत बहुत उन्हें मतलब आभारी कि जो आज उनके माध्यम से सालों से ये हरिना नेत्रदान की कई शाखाएं खुल चुकी है। यहाँ पदयात्रा निकाली जा रही है। नेत्रदान या विषयावर एक छोटंसं पथनाट्य सादर करणार आहोत। आज 10 जून नेत्रदान दिन या निमित्त जनजागृती करण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहोत, तरी ते तुम्ही शांततेने ऐकावे व पहावे ही नम्र विनंती। या की नाटक बघायला हो, या की नाटक बघायला, या की नाटक बघायला हो, या की नाटक बघायला, या की नाटक बघायला हो, या की नाटक बघायला। कशाचे नाटक, कशाचे नाटक? नेत्रदानाचे नाटक, नेत्रदानाचे नाटक। अरे नेत्रदान म्हणजे काय? असं पण कुठे होतं का? नवीन डोळे कसे लागणार बरं? डोळा हा डोळा आहे, पाहण्या आमचे डोळे का बरे देणार? असेल कोणाचे स्वप्न अपूर्ण, आपले डोळे ते करेल पूर्ण, परंतु आम्ही आमचे डोळे कसे देणार? नेत्रदान करणे आहे खूप सोपे, फक्त वेळ आहे याची ओळख करून देण्याची। दान करा हो, दान करा, या संदेशचा मान करा। दान करा हो, दान करा, या संदेशचा मान करा। चला ठीक आहे, मी माझे डोळे दान करून देणार, परंतु याचा काय भरोसा की कुणी याचा दुरुपयोग नाही करणार? हे गुन्हा आहे। हो, दान करा, संदेशचा मान करा। दान करा हो, दान करा, या संदेशचा मान करा। अमरावतीमध्ये नेत्रदान दिनानिमित्त निघालेल्या या रॅलीने समाजाला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे। नेत्रदान हे खरंच श्रेष्ठदान आहे, कारण ते कोणाचं तरी जीवन उज्ज्वल करू शकतं। हरिना फाउंडेशन सारख्या संस्थांचे हे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे। या जनजागृतीमुळे अधिकाधिक नागरिक नेत्रदान, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करतील आणि हे खरंच सामाजिक आंदोलन बनेल। अमरावतीच्या राहुल नगर बिच्छू टेकडी परिसरातील नागरिकांच्या एका गंभीर समस्येशी परिचित करून घेऊया, जिथे गोंधळाचं साम्राज्य आणि महामारीचा धोका आहे। स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की सफाई ठेकेदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा परिसर नरकात बदलला आहे। अमरावतीच्या राहुल नगर बिच्छू टेकडी परिसरात नगीना मस्जिद पोलीस चौकीजवळचे नाले पूर्णपणे भरलेले आहेत। स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या नाल्यांची गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून साफसफाई झालेली नाही। इस्माईलभाई मंडपवाले आणि जावेद कुरेशी यांच्या दुकानाजवळच्या नाल्या, तसेच आसिफ शेख, हनीफ शेख आणि शेख रहमान शेख लाल यांच्या घराजवळच्या नाल्याही घाणीने भरलेल्या आहेत। दोन्ही बाजूंचे नाले भरल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर ओसंडून वाहत आहे, ज्यामुळे सर्वत्र कचरा आणि दुर्गंधी पसरली आहे। परिसरात पसरलेल्या भयंकर दुर्गंधीमुळे आसपासच्या घरांमधील नागरिकांना महामारीचा धोका वाढला आहे। नागरिकांनी अमरावती महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांना लेखी निवेदन देऊन या परिसराची तातडीने साफसफाई करण्याची विनंती केली आहे। मनपाला दिलेल्या पत्रात तक्रार केली आहे की अनेक घरांमध्ये लोक आधीच सर्दी, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी सारख्या आजारांनी त्रस्त आहेत।
भविष्यात मोठ्या प्रमाणावर महामारीचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा सफाई ठेकेदार, निरीक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला आहे, परंतु त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहेत. संजय आठवले यांनी मागणी केली आहे की अशा गैरजबाबदार ठेकेदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी आणि त्यांना ब्लॅकलिस्ट करावे. त्यांनी मनपा आयुक्तांना इशारा दिला आहे की जर तातडीने युद्ध पातळीवर सर्वेक्षण करून नाल्यांची साफसफाई केली नाही तर स्थानिक नागरिक जोरदार आंदोलन करतील. राहुलनगर बिच्छू टेकडी परिसरातील ही परिस्थिती खरोखरच चिंताजनक आहे. अमरावती महानगरपालिका या गंभीर समस्येची किती लवकर दखल घेते आणि नागरिकांना या नरकातून कधी मुक्ती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरले. महिलांच्या आरोग्याकरिता जनजागृती आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची आहे. याच उद्देशाने अमरावती शहरातून एक कौतुकास्पद उपक्रम समोर आलाय. महेंद्र कॉलनी येथील शहरी आरोग्य केंद्राने महिलांकरिता 3 दिवसीय योग शिबिराचे आयोजन केले आहे. अमरावती शहरातील महेंद्र कॉलनी शहरी आरोग्य केंद्राने आशा वर्कर संध्या पाटील यांच्या पुढाकाराने आणि महिला आरोग्य समितीच्या सहकार्याने भेटाडून लेआउट येथे महिलांसाठी विशेष योगा शिबिराचे आयोजन केलेत. महिलांच्या आरोग्याकरिता जनजागृती व्हावी या प्रमुख उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे 3 दिवस चाललेल्या या योग वर्गांमुळे महिलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याकरिता योगाचे महत्त्व समजावून सांगण्यात आलेत. या शिबिरामध्ये महिला समितीच्या सदस्या प्रवीणा आठवले, कल्पना वानखडे, प्रभा वानखडे, मीना इंगडे आणि मनीषा हंबर्डे यांचे विशेष सहकार्य लाभलेत. अशा प्रकारचे उपक्रम महिलांना त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्यास प्रोत्साहन देतात आणि समाजात आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यास मदत करतात. श्वास सोडत खाली चालू ठेवा. अप डाऊन. ज्यांना स्पॉन्डलायसिसचा त्रास आहे ते हळूवारपणे करतील. ज्यांच्या मानेमध्ये गॅप आहे ते मागे जास्त मान नाही करतील. चालू ठेवा. रोटेशन. नक्कीच महिलांच्या आरोग्याकरिता असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. अमरावतीतील या प्रयत्नांमुळे अनेक महिलांना आरोग्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. आज सर्वत्र मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली जात आहे. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला साजऱ्या होणाऱ्या या सणाला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्याकरिता विवाहित स्त्रिया आज वडाच्या झाडाची पूजा करून हे विशेष व्रत करतात. हिंदू धर्मात वटसावित्री पौर्णिमेला अत्यंत पवित्र मानले जाते. पौराणिक कथेनुसार याच दिवशी सावित्रीने आपल्या पती सत्यवान यांचे प्राण यमराजाकडून परत आणले होते. आपल्या अगाध निष्ठेने आणि तपस्येने तिने मृत्यूलाही हरवले. म्हणूनच या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतास वास असतो अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच वडाच्या पारंब्यांना सावित्री मातेचे रूप मानले जाते. या दिवशी स्त्रिया निर्जल उपवास करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. केवळ दीर्घायुष्यच नाही तर 7 जन्मांसाठी तोच पती मिळावा अशी ही त्यांची इच्छा असते. आज या दिवशी स्वाश्नी महिला आकर्षक पारंपरिक वेशभूषा करून वडाच्या झाडाभोवती फेऱ्या घेतात, पूजा करतात आणि एकमेकींना वाण वाटतात. हे वाण देण्याची प्रथा जुनी असून त्यात 5 कड्या मण्यांच्या माळीसह आंबा, जांभूळ, करवंद, फणस आणि केळ ही हंगामी फळे ठेवली जातात. ही फळे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने आणि वर्षातून एकदाच मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांना विशेष महत्त्व दिले जाते. पती पत्नीच्या पवित्र नात्याचा, त्यातही दृढ प्रेमाचा आणि निष्ठेचा हा सण म्हणजे एक सुंदर प्रतीक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा वटसावित्रीचा सण मोठ्या उत्साहात सुवासिनी महिलांनी साजरा केला. श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे सहित मुकुट शोभत भर. जय देव. एकंदरीतच वटपौर्णिमा हा केवळ एक सण नसून तो भारतीय संस्कृतीतील पती पत्नीच्या अतूट नात्याचा आणि स्त्री शक्तीचा गौरव करणारा दिवस आहे. सावित्रीच्या पतिव्रत्याचे स्मरण करत आजही महिला आपल्या पतीच्या कल्याणाकरिता हे व्रत मनोभावे करतात.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे। शहरातील रमेश कॉलनी परिसरात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ पावले उचलली आहेत। परतवाडा शहरातील रमेश कॉलनी परिसरात राहणारे राम बघेल यांच्यावर शनिवारी 8 जूनच्या रात्री प्राणघातक हल्ला झाला। ही घटना अत्यंत गंभीर असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार लिंबाचे झाड कापल्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणी परतवाडा पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आरोपींमध्ये सागर गडरेल, निगम बडगुजर, हेमंत इटुरिया, रोशन बडगुजर, आकाश बडगुजर, लकी चौबे, माणिक गडरेल आणि मयूर गडरेल यांचा समावेश आहे। त्यांच्या विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जखमी राम बघेल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी एका जुन्या वैमनस्यातून ही घटना घडवून आणली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला। परतवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश मस्के यांनी गुन्हा दाखल करून पीडित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी केली। या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला असून पुढील तपास सुरू आहे। विशेष म्हणजे या संदर्भात आरोपींनी देखील राम बघेल यांच्या विरोधात तक्रार नोंदवली असून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत। एकंदरीतच परतवाडा शहरातील या प्राणघातक हल्ल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। शहरात पुन्हा एकदा घरफोडीच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत। एका रात्रीत चोरट्यांनी 1.5 ते 2 लाख रुपयांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहेत, ज्यामुळे नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षकांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे। नांदगाव खंडेश्वर शहर गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांनी त्रस्त आहे। मध्यरात्री शहरातील पत्रकार सागर सव्वालाखे यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारलाय। त्यांच्या घरातून 1.5 ते 2 लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन चोर पसार झालेत। सविस्तर माहितीनुसार शहरातील गजानन नगर परिसरात गौरव वितोंडे, सतीश पटेल आणि डॉक्टर बनसोड यांच्या घरांमध्येही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केलाय, तर पत्रकार सागर सव्वालाखे यांचे घर फोडून रोकड आणि दागिने लक्ष्य करून पळविलेत। या घटनेमुळे छोरिया नगर आणि गजानन नगरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 9 जून रोजी मध्यरात्री 2:30 ते 3 वाजताच्या सुमारास गजानन नगर आणि छोरिया नगरात 2 ठिकाणी घरफोडी झाली आहे। चोरट्यांनी कडी कोयंडार तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील गोदरेज कपाटातून रोकड, चांदीचे दागिने आणि सोन्याची अंगठी असा एकूण 1,92,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। पोलिसांच्या हाती काही सीसीटीव्ही फुटेजही लागले आहेत। या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नांदगावचे पोलीस निरीक्षक किरण आवटे आणि पोलीस उपनिरीक्षक तुळजेवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली आहे। पोलिसांनी लवकरच चोरट्यांना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे। चोरटे सर्राईत असल्याने त्यांनी चोरी करताना कोणालाही संशय येऊ दिला नाही। यामुळे नागरिक मागणी करीत आहेत की पोलिसांनी मुख्य रस्त्यांबरोबरच निवासी भागातही रात्रीची गस्त वाढवावी आणि घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात। नांदगाव खंडेश्वरमधील या घटनांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे। नागरिकांची सुरक्षा आणि शांतता राखण्याकरिता पोलिसांना आता अधिक सतर्कता दाखवावी लागणार आहे। धारणीमध्ये वटसावित्री पूजेचा उत्साह पाहायला मिळतो आहे। महिलांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरिता आणि सुदृढ आरोग्याकरिता वटवृक्षाची मनोभावे पूजा केली आहे। अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरात वटसावित्री पूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। राधाकृष्ण नगर येथील संतोषी माता मंदिर, राधाकृष्ण मंदिर तसेच गजानन महाराज मंदिरात महिलांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती। परंपरेनुसार महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून प्रत्येक जन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली आहे। वडाच्या झाडाला सूत गुंडाळून त्यांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरिता, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी देवाकडे साकडे घातलेत आहे। या पूजेनिमित्त सर्वच मंदिरांमध्ये भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले होते आणि महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता। द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान विचारण्याचे नाव घेते एका देऊन सर्व काही
गणेश जी के मंदिर में लक्ष्मी जी का वास, गणेश जी के मंदिर में लक्ष्मी जी का वास, सुनील जी का नाम ले रही हूँ, दूर है आज खास. तो पक्षी संजयरामचं नाव घेते पौर्णिमेच्या दिवशी. नदी किनारी कृष्ण वाजतो बासरी, नदी किनारी कृष्ण वाजतो बासरी, बुद्धरावाचं नाव घेते मी सुखी आहे सासरी. धारणी शहरातील महिलांनी वटसावित्री पूजेच्या निमित्ताने आपल्या पतीवरील प्रेम आणि त्यांच्या कल्याणाकरिता सखोल भावना व्यक्त केली आहे. ही परंपरा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून ती आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. नागपूर जवळील अजनी पोलीस स्टेशनने ऑपरेशन थंडर अंतर्गत एक मोठी आणि प्रभावी कारवाई केली आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या नशामुक्त नागपूर या संकल्पनेला मूर्त रूप देत अजनी पोलिसांनी तब्बल 37 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करत 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई नेमकी कशी घडली, गोपनीय माहितीपासून त्या आरोपींना अटक करेपर्यंत पोलिसांनी कशी सूत्रे हलवलीत आणि यातून ड्रग्ज तस्करीच्या कोणत्या नव्या धाग्यांचा पर्दाफाश झालाय, या संदर्भात अजनी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे. डीबीचे तपास पथक हे पोलीस स्टेशनमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अतुल टिकले यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती हा पोलीस ठाणे अजनी हद्दीत MD विकायला घेऊन येणार आहे. अशा माहितीवरून आम्ही सदरची माहिती आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय CP साहेब, माननीय जॉईंट CP साहेब, त्याच्यानंतर माननीय साऊथ रिजन सर आणि माननीय DCP सर आणि माननीय ACP सर या सर्वांना आम्हाला ही माहिती मिळाल्याबरोबर आम्ही ही माहिती दिली. NDPSच्या तरतुदींचं पूर्णपणे पालन करून सदर तपास पथकची पूर्ण टीम ही घटनास्थळी पोहोचली आणि तिथे सापळा रचला असता सुरुवातीला एक व्यक्ती तिथे जो ज्याच्याबद्दल माहिती मिळाली होती तो तिथे आला, ऍक्टिवा गाडीने आला. तर ऍक्टिवा गाडीला आल्यावर त्याची NDPSच्या तरतुदीप्रमाणे जेव्हा आम्ही झडती घेण्यात आली त्याच्याकडे 2.5 ग्राम MD मिळाले. तर त्याला त्या 2.5 ग्राम MD बाबत विचारणा केली असता की आपण ही कुठून आणलेली आहे, तर त्याने सदरची MD ही लोकेश सुरेश भोंडे याच्याकडून आणलेली आहे अशी माहिती मिळाली. त्यावरून सदरच्या स्टाफने सदरचा सापळा हा कंटिन्यू ठेवला, सदरचा पंचनामा कंटिन्यू ठेवला असता मग लोकेश सुरेश भोंडे याच्याकडे पोहोचले असता त्याच्याकडे 5 ग्राम MD मिळाली. त्यानंतर लोकेश सुरेश भोंडे याला तपास पथकाने याबाबत माहिती विचारली असता त्याने सांगितले की पोलीस ठाणे अजनी हद्दीत राहणारा दत्तू उर्फ विशाल अंबादास दाभणे याच्याकडून सदरची MD घेतलेली आहे. तर लगेच तपास पथकाने दत्तू उर्फ विशाल अंबादास दाभणे याच्याकडे छापा टाकला असता त्याच्याजवळून आम्हाला 29.50 ग्राम MD मिळाली. अशी एकूण या सदरच्या कारवाईमध्ये 37 ग्राम MD मिळालेली आहे. आणि त्यानंतर तपास पथकाने या तिघांना जागीच अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून एक ऍक्टिवा, एक मोटरसायकल आणि 4 मोबाईल आणि 37 ग्राम MD असा एकूण 2,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आणि त्याचप्रमाणे सदर बाबत PCR घेऊन 4 दिवसांचा PCR मिळालेला आहे आणि पुढची कारवाई आणि पुढचा तपास आमचा सुरू आहे. तर ऑपरेशन थंडर मध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री रवींद्र कुमार सिंगल यांनी नशामुक्त नागपूर हे जे स्वप्न बघितलेलं आहे या अनुषंगाने आम्हाला नवीन प्रेरणा मिळत राहते
आणि आम्ही ते जोमाने कार्य, आमचं तपास पथक आणि आमचं पूर्ण पोलीस स्टेशन त्या जोमाने आम्ही कार्य करत राहतो की नशामुक्त नागपूर ही संकल्पना इतकी चांगली आहे की आज असे हे ड्रग्स सेवन केल्याने जी आपली युवा पिढी आहे त्यांचे आयुष्य बर्बाद होत आहे. कारण की हे ड्रग्स सेवन केल्याने त्याचे गंभीर परिणाम मज्जासंस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होतात आणि जे युवक आणि युवती असे ड्रग्सचं सेवन करतात त्यांना जास्तीत जास्त 6 महिने ते 1 वर्षात ते संपूर्ण आयुष्यातून त्यांचं आयुष्य खराब होतं आणि पूर्ण शरीराच्या ऑर्गनवर त्याचे परिणाम होऊन वाईट परिणाम होऊन ते पूर्ण आयुष्यातून उठून जातात. त्यामुळे माझी युवा पिढीला एकच विनंती आहे की आपण नशापासून दूर राहावे आणि कोणत्याही नागपूरच्या जनतेला एक आव्हान आहे की कोणत्याही नशेबद्दल आपल्याला माहिती, ड्रग बद्दल माहिती मिळाल्यास आम्हाला माहिती द्यावी. डायल 112 वर माहिती करावी. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. सदरच्या कारवाईमध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल, त्याच्यानंतर आमचे सह पोलीस आयुक्त श्री नवीन चंद्र रेड्डी साहेब, श्री शिवाजी राठोड साहेब दक्षिण विभाग, पोलीस उपायुक्त श्री रश्मिता राव सर आणि त्याच्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक श्री केंद्रे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कैलास आलोरे साहेब आणि त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के साहेब आणि जे पोलीस अंमलदार आहे सदरच्या कारवाईमध्ये पोलीस हवालदार मनोज नेवारे, प्रकाश गाडेकर, अतुल टिकले आणि राहुल शेंडे आणि अविनाश चंगोले यांनी सर्वांनी ही दर्जेदार कारवाई आमच्या पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे. सध्या सुरू असलेल्या नशाविरोधी मोहिमेमुळे संपूर्ण नागपूर शहरात एक सकारात्मक संदेश जात आहे. अजनी पोलिसांची ही कारवाई केवळ ड्रग्ज जप्त करणे किंवा आरोपींना अटक करण्यापुरतीच मर्यादित नाही, तर ती समाजातील तरुणांना आणि त्यांच्या पालकांना एक गंभीर इशारा आहे की अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर पडणे अत्यंत आवश्यक आहे. नशामुक्त नागपूर हे केवळ एक घोषवाक्यच नसून ते प्रत्यक्षात आणण्याकरिता पोलीस दल अथक प्रयत्न करीत आहेत. हुडकेश्वर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्या अटकेमुळे घरफोडी आणि वाहन चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. हा आरोपी केवळ हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतीलच नव्हे तर नागपूर शहर, ग्रामीण आणि वर्धा जिल्ह्यातही अनेक गुन्ह्यांमध्ये हवा होता. नागपूरच्या इंगोली नगर येथील डोमाजी सोनवणे यांच्या घरी 25 मे 2025 रोजी घरफोडी झाली होती. सोनवणे कुटुंब बहादुरा फाटा येथे नातेवाईकांकडे गेले असता चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये एका स्प्लेंडर गाडीवरील व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसला आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी दीपक उर्फ बजरंग उर्फ भजन बनसोड या आरोपीला 7 जून रोजी ताब्यात घेतले. आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची दागिने आणि रोख रक्कम जप्त केली. एवढंच नाही तर त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या 5 चोरलेल्या मोटरसायकली देखील हस्तगत करण्यात आला. या अटकेमुळे हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी आणि वाहन चोरीचे एकूण अन्य 6 गुन्हे देखील उघडकीस आले. या आरोपी विरुद्ध अन्य 6 गुन्ह्यांची हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद असल्याची तपासात उघड झाली आहे. या सराईत गुन्हेगाराला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे अटक केलेला आरोपी दीपक बनसोड हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नागपूर शहर, ग्रामीण आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये चोरी, घरफोडी, मंदिर चोरी आणि वाहन चोरींचे असे एकूण 68 गुन्हे दाखल आहेत. त्याने 2017 मध्ये कामठी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ड्रॅगन पॅलेसमध्येही चोरी केली होती, ज्यामध्ये त्याला 2018 मध्ये अटक झाली होती. यापूर्वी 3 चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्याला न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे. नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून हुडकेश्वर पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराला पकडून मोठी कामगिरी बजावली आहे. या प्रकरणामुळे शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याकरिता पोलीस किती सक्रिय आहेत हे दिसून येत आहे. नागपुरात इलेक्ट्रॉनिक वायर चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत.
गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने तात्काळ कारवाई करत 1,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींवर आधीपासूनच विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. नागपूर शहरातील विविध भागांमध्ये इलेक्ट्रॉनिक वायर चोरी करणाऱ्या आरोपीस अखेर नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 ने अटक केली. फिर्यादी मंगेश प्रभू वाघमारे वय वर्ष 52 यांच्या तक्रारीवरून तपास सुरू करण्यात आला होता. दरम्यान पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार जितेश रेड्डी यांना पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत अशोक चौक येथे 27 वर्षीय आरोपी लकी उर्फ योगेश रमेश शाहू हा बोरी घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन व बोरीत भरलेले वायर असा एकूण 1,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाईसाठी आरोपीला लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विशेष म्हणजे आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे धंतोली, सदर आणि सोनेगाव येथे BNS अंतर्गत आधीच गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, सह आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर आयुक्त वसंत परदेसी, डीसीपी राहुल माकणीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक 3च्या पथकाने केली. शहरात वारंवार होणाऱ्या वायर चोरीच्या घटनांमध्ये आता मोठा अटकाव झाला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या अचूक माहिती आणि तत्पर कारवाईमुळे एक महत्त्वाचा आरोपी जेरबंद झाला आहे. नागपूर शहरात पहाटेच्या शांततेत पोलिसांनी धडक कारवाई करत एक मोठा खुलासा केला आहे. अंबाझरी परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर ऑपरेशन थंडर अंतर्गत छापा टाकण्यात आलाय. एसीपी सुनीता देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये हुक्का पुरवठ्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. नागपूर पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार ऑपरेशन थंडर या विशेष मोहिमेअंतर्गत अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबस लाऊंज या ठिकाणी पोलिसांनी पहाटे 3 वाजता धाड टाकली. या कार्यवाही दरम्यान लाऊंजमध्ये हुक्क्याचा अवैध पुरवठा सुरू असल्याचे निष्पन्न झाले. राज्य सरकारने हुक्का पार्लरवर लावलेली बंदी असूनही संबंधित लाऊंजमध्ये तरुणांना हुक्का पुरवला जात होता. पोलिसांच्या नजरेपासून बचाव करण्यासाठी लाऊंजचे दरवाजे आतून बंद करण्यात आले होते आणि आत साऊंड प्रूफ व्यवस्था केली, ज्यामुळे बाहेर कोणताही संशय येणार नाही अशी रचना करण्यात आली होती. पोलिसांनी लाऊंजमधून हुक्क्याचे साहित्य, फ्लेवर्ड तंबाखू, चारकोल आणि अन्य मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर कारवाईनंतर लाऊंज मालकाविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीपी सुनीता देशमुख यांनी सांगितले की ही केवळ एका ठिकाणची कारवाई नसून संपूर्ण नागपूर शहरात अशा बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील. तरुणांच्या आरोग्याशी कुणालाही खेळू दिले जाणार नाही. ही कारवाई नागपूर पोलिसांच्या दक्षतेचे आणि गंभीरतेचे उदाहरण आहे. हुक्क्याच्या धुरामागे लपलेला आरोग्याचा धोका आणि कायद्याचा भंग याविरुद्ध पोलिसांची मोहीम सुरूच आहे आणि ती अधिक जोमात पुढेही सुरू राहणार आहे. शहरातील अन्य अशा ठिकाणांनाही आता धसका बसण्याची शक्यता असून नागपूर पोलिसांनी जनतेला शांतता आणि सुरक्षिततेचा दिलासा दिला आहे. सकाळी धरमपेठ परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे वयोवृद्ध नागरिकाच्या मोबाईलची दुचाकी स्वारांनी जबरी हिसकावणी केली आहे. मात्र नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे केवळ काही तासातच आरोपी जेरबंद झाले आहेत. 22 मे 2025च्या सकाळी फिर्यादी सुधाकर जगन्नाथ मोरे वय वर्ष 80 राहणार धरमपेठ हे महाराज बाग पर्यंत मॉर्निंग वॉकला जात असताना अचानक त्यांच्यावर जबरी हिसकावणी झाली. महाराज बाग रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अंदाजे 20 ते 25 वयोगटातील 2 तरुणांनी त्यांच्या हातातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर सुधाकर मोरे यांनी तात्काळ सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त खबरांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींचा माग काढत जुनेद खान अख्तर खान वय वर्ष 18 आणि शेख शहबाज शेख फारूक वय वर्ष 22 यांना अटक केली. त्यांच्याकडून फक्त हिसकावलेला मोबाईलच नव्हे तर आणखी एक मोबाईल मिळून आला. पोलिसांनी संबंधित मुद्देमाल जप्त केला असून त्याची किंमत अंदाजे 26,000 रुपये आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी यापूर्वी सीताबर्डी पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,
अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, डीसीपी राहुल मदने, एसीपी सुधीर नंदनवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली. धरमपेठचे राहणारे जे 80 वर्षाचे फिर्यादी आहेत सुधाकर जगन्नाथ मोरे, हे मॉर्निंग वॉक करत होते सकाळी आणि त्यांच्या घराकडून ते महाराजबाग रोडकडे फिरत जात असताना ते मोबाईल फोनवर बोलत असताना त्यावेळी 2 मुले पाठीमागून आली आणि तो मोबाईल त्यांच्या हातातून हिसकावून गेला. त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. मग ते आरोपी कुठून आले, कुठे गेले, ते सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले, गोपनीय माहिती काढली. आमचं पथक तेव्हापासून त्याच्या मागे काम करत होतं आणि मग नंतर 2 आरोपी याच्यामध्ये मिळून आले संशयावरून आणि त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली असता. आरोपीचं नाव आहे जुनेद खान अख्तर खान, हा सिंधीवन झोपडपट्टी ताजबागचा आहे. आणि दुसरा आहे शेख शहाबाज शेख फारूक, वय 22 वर्ष, हा दहेलीवाले अम्माच्या दरबाराजवळ मोठा ताजबाग. अशी या दोघांकडे चौकशी केल्यानंतर यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली. आणखी त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर आणखी दुसरा मोबाईल सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचा हिसकावलेला आहे आणि त्याची पण माहिती दिली. असे आम्ही 2 गुन्हे आमच्या पथकाने उघडकीस आणलेले आहे आणि त्यांच्याकडून एक 6,000चा मोबाईल आणि एक 20,000चा मोबाईल, असे 26,000चे ते दोन्ही मोबाईल जप्त केलेले आहेत. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आलेली आहे? कोण पदाधिकारी होते याच्यामध्ये काम करणारे, काय सांगाल? याच्यामध्ये आमचे वरिष्ठांचं मार्गदर्शन, सर्व जे वरिष्ठ आहेत आमचे माननीय पोलीस आयुक्त साहेब, आमचे ॲडिशनल सीपी साहेब, आमचे डीसीपी साहेब, यांचं एसीपी साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे पथकातील जे 2 कर्मचारी आहेत, शत्रुघ्न मुंडे आणि प्रशांत भोयर, यांनी विशेष करून ही कामगिरी केलेली आहे. वयोवृद्धांवर होणाऱ्या अशा गुन्ह्यांनी समाजमन हेलावून टाकले असले तरी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि तांत्रिक तपास कौशल्य निश्चितच कौतुकास्पद आहे. या घटनेनंतर नागपूर पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. विशेषतः अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात या वादळाचा मोठा फटका बसला असून केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने येथील शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात काल रात्री अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्याने आणि पावसाने हाहाकार माजवलाय. अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात आंबेगाव, लहान चाबरा, बागरी यांसारख्या अनेक गावांमध्ये या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत, तर वादळी वाऱ्यामुळे उभ्या केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या केळीच्या बागा पूर्णपणे आडव्या झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहेत. केळीच्या बागांसोबतच इतर फळबागांनाही या वादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचेही हाल झाले आहेत. ज्या केळीसाठी शेतकऱ्यांनी वर्षभर कष्ट घेतले आहे ती केळी आता काढणीला आली असतानाच निसर्गाच्या या अवकृपेमुळे त्यांचे स्वप्न भंगले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी पूर्णपणे निराश झाले आहेत. त्यांनी तत्काळ आर्थिक मदतीची मागणी शासनाकडे केली आहे. माझ्या बागेतली केळी काढणीला आली होती. रात्री अचानक वादळ आलं आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. आता जगायचं कसं हाच प्रश्न आहे. शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी आमची विनंती आहे. काय नुकसान झालं आणि किती एकर केळी होती? माझं नाव संतोष कोंडीबा मुतखेडे, राहणार आंबेगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. माझ्याकडे 3,000 केळी होती. 3,000 केळीमधून सगळं लांब झालेलं आहे. आता याच्या पुढे आता आम्ही कसं जगाव? आता एवढालं झाड पडलेले आहे. आता या पोझिशनला आमचं 300-400 रुपयाला झाड जाऊ लागलेलं आहे. या झाडामुळे आता आम्हाला काय फाशी घ्यायची वेळ आहे साहेब. आता केळी तर का आम्हाला दुसरं पीकसुद्धा नाही. किती खर्च झाला आणि किती उत्पन्न होतं? आता या झाडाला एका बुडाला कमीत कमी 80 रुपये खर्च झालेला आहे. कमीत कमी 80 रुपये खर्च झालेला आहे. 18 रुपयाची काडी आहे रोपाची. आता 18 रुपयाची काडी, याला खत, लागवड, निंदणं, खुरपणं, तिबक. आता एवढं ते जर आम्ही एवढं खर्च करून आता आम्हाला पर्याय काय आहे दुसरा? आता पर्यायच नाही दुसरा. कसं उत्पन्न होत होतं तुमचं? आमचं कमीत कमी 10-12 लाख रुपये नुकसान उत्पन्न होत होतं. तर आता टोटल गेल्यावर आम्ही आता दुसरा पर्यायच नाही ना, दुसरं पिकही नाही आमच्याकडे. काय करावं आता याला? सर आता सरकारकडून काहीतरी मदत भेटली तर आम्हाला बरं होईल, चांगलं होईल, थोडं जगायपुरतं तरी होईल.
राहिलं उत्पन्न मात्र थोडं आम्हाला खायला पियाला तर लागेल. लेकरं बाळ शिकायला कशी शिकवावं? लेकरा बाळाला शिकवायला आज 2-3 लाख रुपये वर्षाला खर्च झाला आहे. हा, काय सांगाल आणि किती बन होतं, किती नुकसान झालं? 4,000 केळी होती आणि नुकसान 25-1 लाखाचं नुकसान झालं. खर्च 2.5-3 लाखाच्या जवळ खर्च झाला. आता काय करावं साहेब, आता हे बघून परेशान होऊन जायचे, हात मरून जायची पाळी आली. या हवेनं चक सत्यानाश होऊन गेला सगळा. अंदाजा घड किती किलोचा असेल? घड 30 किलोच्या जवळजवळ झाड आहे. पूर्ण सवन झालेलं आहे. बरं, आता काय मागणी काय राहणार? मागणी काय, आता या सरकारनं जर आमची पाहणी जर केली तर आम्हाला काय भरपाई तर काही देऊ शकत नाहीत पूर्ण. मात्र काही ना काहीतरी जर आम्हाला शेतकऱ्याला जर भेटलं तर काहीतरी आमचं काहीतरी होईल. काय खताचे तर पैसे निघणार नाहीत आमचे. आता उगा एक काहीतरी डोळ्याचे अश्रू पुसल्यासारखं कारभार सरकार बी कराले. तसं काय शेतकऱ्याला काय वाचायची काय राहील नाही. आता काय सांगाल आणि किती एकर केळी होती आणि काय कालचा हवा कसं झालं? काल 7 वाजता भरपूर पाऊस वारं अवधान आलं, पाऊस आला. माझं नाव रुक्माजी विठ्ठलराव कल्याणकर आहे. मी आंबेगावचा रहिवासी आहे. लहानमध्ये माझी शेती आहे. कमीत कमी माझी 2,000 केळी आहे. पूर्ण रोप लावलेलं आहे मी. एक रोप 15-20 रुपये काडी प्रमाण आणलेलं आहे बेंगलोरून. आणि माझं 20-25 चावरेज आहे. आज काल 100 झाड काढले, 25 चावरे झाले. मग झाड 200 ते 300 रुपयानं पडू लागले. आज माझी केळी सगळी उद्ध्वस्त झाली वाऱ्यावधानानं. आता सरकारनं जर आमच्यावर कृपा केली किंवा काही अनुदान दिलं आम्हाला तर बरं होईल. अशा पद्धतीनं खर्च किती झाला आणि उत्पन्न किती होणार होतं? आता 100 रुपये 15-20 रुपयाची तर काडी रोपाची आहे. बेंगलोरून आणलं रोप. किती झालं ते तेवढ्या एकरला खर्च? आता खर्च आमचा 2 लाख रुपये खर्च होतेच. सरळच आहे. पूर्ण ठिबक नवीन आहे, सिंचन सगळं नवीन आणलेलं आहे. उत्पन्न किती होणार? आता उत्पन्न आमचं 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न होत होतं. 25 ॲव्हरेज न म्हणल्यानं 300-400 रुपयाला झाड पडू लागले. 4 लाख रुपये सरळ आमचं उत्पन्न होत होतं. आता काय मागणी राहणार तुमची? आता आमची सरकारला एवढीच विशेष आहे की बाबा काही ना काहीतरी शेतकऱ्याला मदत करून सरसकट शेतकरी. आता आमचे बरेच भागामध्ये अर्धापूर तालुका, मुदखेड तालुका सरसकट जर आम्हाला दिले काही अनुदान शासनाने तर धन्यवाद होईल शासनाचे. शिंदे साहेब, आमचे अशोकराव चव्हाण साहेब, फडणवीस साहेबाची आम्ही कळकळीनं विनंती करून सध्या आमच्या तालुक्यात शेतकऱ्याचे जे नुकसान झालेले आहे त्या नुकसानी प्रमाण पैसे देणं आवश्यक गरजेचं आहे. नांदेड जिल्ह्यातील या नुकसानीमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी हीच अपेक्षा आहे. यावर शासनाकडून काय पावले उचलली जातात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, RRC 899 तर फास्टवे चॅनल नंबर 256. आता अमरावती विदर्भनंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.